सायखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप चिमाजी कातकडे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली। संदीप कातकडे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके वाजवून विजयोत्सव साजरा केला। पीपी केवारे मंडळ अधिकारी सायखेडा श्री सुरेश भंबारे, ग्रामविकास अधिकारी रोशनी भारतीताई पटेल तलाठी तसेच सरपंचपदी संदीप कातकडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केलं। गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच संदीप कातकडे यांनी दिली। यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती गणेश गीते, हेमंत भाऊ शेट्टी निवृत्त, डीवायएसपी अनिल अण्णा कातकडे, माजी सरपंच सुजातामाई कातकडे, भाऊसाहेब कातकडे, बाजार समिती उपसभापती जगन्नाथ भीमाजी कुटे, वसंतराव नाईक संस्था सहचिटणीस दिगंबर नाना गीते, निफाड सदस्य उद्धव पांडुरंग कुटे, माजी पिंपळगाव बाजार समिती सदस्य शरद नाना कुटे उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊलाल नाना कुटे यांनी अध्यक्षीय भाषण केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीकांत कातकडे, रिकी गिल, राजाभाऊ तिवारी, महेश भाऊ कुटे यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच सर्व सदस्य यांच्यासह गावातील व्यापारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्वांनीच नवनिर्वाचित सरपंच यांना शुभेच्छा दिल्या। आपल्या सायखेडा गावाच्या सरपंचपदी तरुण तडफदार सगळ्यांना मदत करणारा संदीप आज सगळ्या मिळून सरपंचाची जबाबदारी दिलेली आहे। या कार्यक्रमासाठी दिगंबरजी गीते, दादा, जगन्नाप्पा, सगळेच उद्धव भाऊ, या गावचे सगळे सदस्य, आमच्या समोर आलेले भास्कर शिंदे, गेल्या अनेक वर्षापासून हे गाव या निफाड तालुक्यामध्ये गंगा काठाची जी सुरुवात होती, सगळ्याच विषयामध्ये गाव खूप अग्रेसर असतं। त्यामुळं या गावाची लोकसंख्या किती मला काही माहित नाही, 15,000 आहे। 15,000 म्हणजे खूप मोठी लोकसंख्या आहे। या गावाच्या विकासासाठी सर्वच मिळून संदीपला मार्गदर्शन करा। जी काही शासकीय निधी असेल, शासकीय मदत असेल, ती नक्की मी ह्या ग्रामपंचायतीला करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। यामध्ये सायखेडा ग्रामपालिकेच्या सरपंचपदी आज आमचे सोयरे संदीप भाऊ कातकडे यांची आज नुकतीच निवड झाली। त्या निवडी प्रसंगी आज नाशिकचे माजी आमदार बाळासाहेबजी सानप, त्यांचे हेमंत अण्णा शेट्टी, किरण महाराज, हे सर्व मित्र परिवार आणि त्यांचे लहानपणापासूनचे आणि कायम आम्ही त्यांच्याकडनं ऐकत आलेले मित्र त्यांचे रिकी भाऊ गिल यांचंही सायखेड्याच्या वतीने मी स्वागत करतो। आणि सायखेडा ग्रामपालिकेचं सरपंच पद हे इतकं महत्वाचं पद आहे। या पंचक्रोशीतली 36 गावांची बाजारपेठ आहे। या बाजारपेठेचे प्रमुख गाव आहे सायखेडा आणि आज भाऊ या सायखेडा ग्रामपालिकेच्या सरपंचपदी विराजमान झाले आणि मी सायखेडा ग्रामपालिका, सायखेडा ग्रामस्थ व मित्र परिवार या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। आणि सायखेड्यात अतिशय म्हणजे सायखेडाचा आता कॉलेज रोड हा अतिशय महत्वाचा प्रश्न होता, तर तो आमदार दिलीप काका बनकर यांनी 75 लाख रुपये देऊन कमीत कमी आम्ही तो 70% पूर्ण केलेला आहे। आणि बाकीचं सर्व जबाबदारी आज सरपंच यांच्यावर आहे। तर निधी कुठून कसा आणायचा हे सर्व त्यांनी अगोदर मित्र परिवार असेल किंवा मार्गदर्शक असतील आणि नुकतेच बाळासाहेबजी सानप यांनी पण त्यांना शब्द दिलेला आहे की कुठलाही निधी लागेल, कसली मदत लागेल तर नक्कीच माझ्याकडे येऊन तुम्ही निधी मागणी करा, तर सायखेड्याच्या विकासासाठी मी तुम्हाला हातभार लावेल असा शब्द त्यांनी दिलाय। तर त्या सर्वांचे व भाऊच्या मित्र परिवाराचे मी सगळ्यांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे मित्र संदीप भाऊ कातकडे बिनविरोध सायखेडा सरपंच झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा माझ्या भावाला। नाशिकहून इथपर्यंत म्हणजे भाऊनी जे काळ काढलेला आहे म्हणजे सांगू शकत नाही आम्ही कोणाला। भाऊनी म्हणजे ज्याच्यात स्वभावात जे बदल आणलेले, याच्यात पहिले कसं स्वभाव होता, आता राजकारणात घुसायचे नंतर काय स्वभाव केले, याच्याबद्दल भाऊला एकदम हार्दिक शुभेच्छा माझ्या भावाला संदीप चिमाजी कातकडे।
नाशिक शहराच्या जडणघडणीमध्ये सुद्धा वार्ड असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, तुमच्या वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.